नमस्कार. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि फ्री ऑनलाईन आरी वर्क क्लासेसमध्ये. तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिक्वेन्स वर्क कसं करायचं आहे ते. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे की सिक्वेन्स लावण्याची पद्धत नंबर 1 आणि आज आपण पाहणार आहोत सिक्वेन्स लावण्याची पद्धत नंबर 2. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया दुसऱ्या पद्धतीने सिक्वेन्स कसे लावायचे आहेत. त्यासाठी नेहमीप्रमाणेच आपल्याला जरीचा धागा कापडाच्या खालून वरती काढायचा आहे आणि त्यानंतर एक सिक्वेन्स घ्यायचा आहे आणि ते त्या धाग्याच्या समोर ठेवायचं आहे आणि त्याच्या ज्या होलमधून आहे ते जरीचा धागा परत एकदा वरती काढायचा आहे. म्हणजेच चेन स्टिचचा एक टाका घ्यायचा आहे. त्यानंतर परत एक दुसरी टिकली समोर ठेवायची आणि त्याच्या होलमधून परत एक चेन स्टिचचा टाका वरती काढायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही चेन स्टिच कंप्लीट करता करता सिक्वेन्स पण त्यामध्ये लावून घ्यायचे आहेत. हे सिक्वेन्स लावल्यानंतर एकदम प्लेन दिसतात. पहिल्या पद्धतीमध्ये ते ओव्हरलॅप झाल्यासारखे दिसतात. मोठ्या डिझाईनमध्ये मधली पोकळी भरण्यासाठी अशा सिक्वेन्सचा वापर केला जातो आणि हे सिक्वेन्स आपल्याला हवे त्या कलरमध्ये, हवी ती शेपमध्ये आणि वेगवेगळ्या साइजेसमध्ये सुद्धा मिळतात. सिक्वेन्सची लाईन कंप्लीट झाल्यानंतर याला नेहमीप्रमाणेच एंड नॉट द्यायची आहे. आता हे झाल्यानंतर आपण पाहूया की सिक्वेन्सची एक छोटीशी बुट्टी कशी तयार करायची आहे ते. शुगर बीड्स आणि सिक्वेन्स यांच्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला ही बुट्टी तयार करता येते आणि याचे फुलांचे डिझाईनमध्ये वापर करता येतो. तर त्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणेच जरीचा धागा कापडाच्या वरती काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता एक सिक्वेन्स टाकायचा आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या कलर्सचे जे शुगर बीड्स मिळतात ते यूज करून आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे. आता सिक्वेन्स टाकल्यानंतर हा ब्ल्यू कलरचा छोटासा शुगर बीड आपण त्यात टाकायचा आहे. त्यानंतर शुगर बीड साईडला करून परत एकदा सिक्वेन्समधून आपल्याला टाका वरती काढायचा आहे आणि हा जो एक्स्ट्राचा धागा वरती आलेला आहे तो या शुगर बीड भोवती गुंडाळून तो खालून ओढून घ्यायचा आहे. म्हणजे जेणेकरून याला गाठसुद्धा बसते आणि तो हलतसुद्धा नाही आणि याची एक छोटीशी डिझाईन तयार होते. हे पहा, आता या बीडला गाठ बसलेली आहे आणि तो व्यवस्थित लॉक झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आणखी 2 ते 3 बुट्टीज आपण बनवून पाहूया. हे पहा, हे अजिबात हलत नाही आहे, एकदम पॅक झालेलं आहे. हेच कृती आपण परत एकदा पाहूया म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल. जरीचा धागा वरती काढायचा आहे, त्यामध्ये एक सिक्वेन्स टाकायचा आहे. सिक्वेन्स टाकल्यानंतर त्याच धाग्यातून आपल्याला शुगर बीड टाकायचं आहे. शुगर बीड टाकल्यानंतर ते साईडला करून सिक्वेन्सच्या होलमधून आपल्याला जरीचा धागा वरती काढायचा आहे आणि वरती काढलेल्या धाग्याची आपल्याला त्या मण्याला गाठ मारायची आहे आणि तो लॉक करून घ्यायचा आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत शुगर बीड्स आणि जरीचा धागा वापरून लाईनमधली डिझाईन. त्यासाठी एक लाईन आखून घ्या आणि त्यानंतर
जरीचा धागा वर काढल्यानंतर सगळ्यात पहिले एक शुगर बीट त्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर 3 ते 4 चेन स्टिचचे टाके घ्यायचे आहेत, म्हणजे साखळी टाका टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर परत एकदा शुगर बीट घालायचा आहे. त्यानंतर परत साखळी टाके टाकायचे आहेत, पण हे टाके प्रत्येक वेळी मोजून तेवढेच समान टाकायचे आहेत, म्हणजे डिझाईन छान दिसेल. ही लायनिंगची डिझाईन ब्लाऊजच्या बाहीवरती खूप छान दिसते, ज्यामध्ये बऱ्याचशा लाईन्स तयार केल्या जातात एकसारख्या आणि समान अंतरावर असलेल्या, त्यामुळे ते खूप छान दिसते. असं काही टाके टाकून त्यानंतर परत एकदा शुगर बीट असं लावत जायचं आहे आणि ही डिझाईन तयार होईल. याचप्रमाणे आपण थोडे मोठ्या साईजचे शुगर बीड्स किंवा ड्रॉप बीड्स वापरून सुद्धा ही डिझाईन बनवू शकतो आणि लायनिंगमधली ही डिझाईन खूप छान दिसते. पण आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की हा जो साखळी टाका आपण घेणार आहोत तो अगदी बारीक आणि फिनिशिंग खूप छान असली पाहिजे, तरच ही डिझाईन चांगली वाटेल. त्यासाठी तुम्हाला चेन प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे बीड्स लावण्याची प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे. आता पहा, ही लाईन तयार झालेली आहे, ती किती सुंदर दिसत आहे. याचप्रमाणे आपण ब्लाऊजच्या स्लीव्जवर अशी डिझाईन करू शकतो. उभ्या लाईन्स मारून त्याच्यावरती ही डिझाईन खूप छान दिसते. आता यानंतर आपण पाहणार आहोत छोटे कट बीड्स ते कसे लावायचे असतात. त्यासाठी आणखी एक लाईन आखून घ्या. हे कट बीड्स अतिशय नाजूक असतात, त्यामुळे आपल्याला हे करण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे. तुम्ही सुद्धा हे सर्व बीड्स लावण्याची आणि डिझाईन तयार करण्याची प्रॅक्टिस करा. आधी लाईन आखून त्याच्यावरती प्रॅक्टिस करा, त्यानंतर झिगझॅग लाईनमध्ये, त्यानंतर नागमोडी लाईनमध्ये, त्यानंतर एखादा शेप काढून त्यावरती मणी लावून डिझाईन तयार करण्याची सुद्धा प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमची सुद्धा फिनिशिंग परफेक्ट होईल. त्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तर आता हे कट बीड्स आपण 2 किंवा 3 एका वेळी असे लावू शकतो. जसे आपण शुगर बीड्स लावतो त्याच पद्धतीने हे सुद्धा लावायचे असतात.
आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की छोट्या छोट्या बुट्ट्या कशा तयार करायच्या असतात. पण त्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तुमच्या काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.